घसरणीच्या भीतीने सोनं मोडीत काढण्याची घाई वाढलेली आहे। महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये 45% वाढ झाली आहे। सोन्याचे दर आता घसरलेत। ऐन लग्न सराईत सोन्याची घसरण तो एक आनंदच होत आहे। आणखी ही घसरण जर आणखी थोड्या प्रमाणात झाली तर आणखी आम्हाला आनंदच होणार। नमस्कार मित्रांनो, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, सोन्याचा भाव आज थेट 20,000 रुपयांनी घसरलेला आहे। पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव अजून कमीच होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा याच तारखेला सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, राज्यामधील सर्व सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, सध्याच्या स्थितीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, तर याचा थेट परिणाम सोन्याच्या भावावरती झालेला आहे, म्हणजे सोन्याची घसरण सुरू झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा सोने मोडायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा याच तारखेला सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे आणि याच तारखेला सोनं सुद्धा मोडायचं आहे, जेणेकरून तुमचा कसलाच तोटा होणार नाही। परंतु ज्यांना या उन्हाळ्यामध्ये सोनं खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे। त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। बघा, 3 दिवसांमध्ये थेट 15,000 रुपयांची घसरण झालेली आहे, म्हणजेच मागील 3 दिवसांमध्ये सोन्याचे भाव थेट 15,000 रुपयांनी घसरलेले आहे। त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, सध्याच्या स्थितीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, तर त्याचा थेट परिणाम सोन्याच्या भावावरती झालेला आहे, म्हणजे सोन्याची घसरण सुरू झालेली आहे। त्यामुळे जे ग्राहक सोने खरेदी करायचा विचार करत असतील त्या ग्राहकांनी याच तारखेला सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। बघा, पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव थेट 20,000 रुपयांवरती येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, त्याचे पुरावे सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी घसरण सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि महाराष्ट्र राज्यामधील कोणत्याही सराफांच्या दुकानामधून सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा ग्राहकांनो, पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव थेट 20,000 रुपयांवरती येणार आहेत, याचे पुरावे सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला सुद्धा एक तारीख सांगणार आहे, त्या तारखेलाच तुम्ही सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं असेल, 22 कॅरेट सोनं असेल किंवा 18 कॅरेट शुद्ध सोनं असेल, तुम्हाला 24 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची तारीख आलेली आहे। थेट वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि अनुभवी सोनारांनी आज तारीख सुद्धा दिलेली आहे, ती तारीख सुद्धा बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून सोन्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव थेट 20,000 रुपयांनी घसरणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा या तारखेला सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, ती तारीख सुद्धा लगेच सांगतो। बघा, आज पुण्यामध्ये 1,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे, म्हणजे सोनं विकलेलं आहे। कारण याच्यामध्ये काय झालेलं आहे की सोन्याची घसरण सुरू झालेली आहे। त्यामुळे ज्या नागरिकांकडे, ज्या ग्राहकांकडे जास्त प्रमाणामध्ये सोनं आहे तर ते सोनं मोडण्यासाठी सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेले आहेत। बघा, आज पुण्यामध्ये 1,000 तोळ्यांपेक्षा आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा 1,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं ग्राहकांनी मोडलेले आहे, म्हणजेच ग्राहकांना सुद्धा अंदाज आलेला आहे की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्याची घसरण 100% होणार आहे। तर बघा, सध्याच्या स्थितीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, त्या अनुषंगाने त्याचा थेट परिणाम सोन्यावरती सुद्धा झालेला आहे। म्हणजेच सरासरी मागील 5 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमधील ग्राहकांनी 20,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे। तर बघा, या 22 जिल्ह्यांमधील जेवढे पण ग्राहक आहेत तेवढ्या सर्व ग्राहकांनी 20,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं
मोडलेलं आहे. म्हणजेच त्यांना सुद्धा अंदाज आलेला आहे की सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे. कारण वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सोबतच अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी व्यापाऱ्यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे. त्यांच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव 100% घसरणार आहे. सोबतच ग्राहकांनो आज सुद्धा सोन्याच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेले आहेत. परंतु सोनारांना प्रश्न पडलेला आहे की एवढं सोनं कशा पद्धतीने खरेदी करायचा आणि ग्राहकांना कशा पद्धतीने एवढं पैसे देऊन टाकायचं. त्यामुळे हे सराफ काय करत आहेत की ग्राहकांना चेक देत आहेत. 7 दिवसांच्या नंतर पैसे देऊ अशा पद्धतीने सांगत आहे. म्हणजेच एकंदरीत सोनारांना सुद्धा चावल लागलेले आहे की सोन्याचे भाव 100% घसरणार आहे. त्यामुळे सोनार 7 दिवसांची मुदत मागत आहे. म्हणजे जर तुम्ही सोनं मोडायला गेलात तर तुम्हाला ते स्पष्टपणे सांगत आहे की आम्ही सोनं मोडून घेऊ परंतु पैसे 7 दिवसानंतर मिळणार आहेत. म्हणजेच त्यांना सुद्धा अंदाज लागलेला आहे की सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे सोनं असेल तर ते सोनं विकायचं आहे की तुम्ही तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जेणेकरून तुमचा कसलाच तोटा होणार नाही. बघा सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे. सोबतच ज्या ग्राहकांना सोनं मोडायचं असेल सोनं विकायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. त्यांना सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. तर बघा सध्याच्या स्थितीला उन्हाळा सुरू आहे. तर या उन्हाळा सुरू असताना लग्न समारंभ असेल साखरपुडे असेल बाळातपण असेल यांसारखे विविध कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये घेत असतात. म्हणजे लग्न सराईमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी केलं जात असतं. त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे. जर तुम्ही त्या तारखेला सोने खरेदी केलं तर तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे. बघा काल अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे. हा अंदाज 100% खराच ठरणार आहे. तर बघा ग्राहकांनो 2020 मध्ये याच अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सुद्धा अंदाज दिलेला होता की पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत जाणार आहे. आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत असाल की सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत गेलेला होता. परत एकदा त्याच अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी व्यापाऱ्यांनी अंदाज दिलेला आहे की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्यामध्ये घसरण सुद्धा होणार आहे. लगेच आजपासून सोन्याची घसरण सुरू सुद्धा झालेली आहे. बघा 24 तासांमध्ये 15,000 रुपयांची घसरण झालेली आहे. म्हणजेच पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव घसरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही या तारखेला सोने खरेदी करा जेणेकरून कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळून जाईल. आणि हे तोळ सोनं शुद्ध सोनं असणार आहे. 24 कॅरेट 22 कॅरेट सोनं मिळणार आहे. कारण याच अनुभवी सोनारांनी आणि अभ्यासकांनी 2020 मध्ये अंदाज दिलेला होता की पुढील 5 वर्षामध्ये सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या पुढे जाणार आहे. बघा मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की अनुभवी सोनारांनी सुद्धा अंदाज दिलेला होता आणि हा अंदाज 100% खराच ठरलेला आहे. तुम्ही सुद्धा याचा पुरावा देऊ शकता. परंतु आज अनुभवी सोनारांनी आणि अभ्यासकांनी अंदाज दिलेला आहे. तो अंदाज पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसणार आहे. तर बघा या अनुभवी सोनारांचा अनुभवी अभ्यासकांचा आणि अनुभवी व्यापाऱ्यांचा यांचा अंदाज ऐकण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यांनी आज अंदाज सुद्धा दिलेला आहे. बघा त्यांच्यामध्ये सोन्याचे भाव घसरणार आहेत परंतु सोन्याचा भाव किती हजारांनी घसरणार आहे याची माहिती सुद्धा दिलेली आहे. बघा फक्त त्यांनी सांगितलेलं नाही की सोन्याचा भाव घसरणार आहे तर त्यांनी कारण सुद्धा सांगितलेलं आहे की कशामुळे सोन्याचे भाव घसरणार आहेत आणि सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे सर्व सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे. सोबतच सोने का घसरणार आहे याची माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यांच्यामध्ये या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत. बघा त्यांनी 5 कारणे स्पष्टपणे सांगितलेली आहेत. तर ही 5 कारणे ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या 5 कारणांमुळे त्यांच्यामध्ये सोन्याचे भाव घसरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुम्ही सुद्धा ही 5 कारणे ऐकायची आहेत. त्यानंतर तुम्ही सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे. तर बघा सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा ग्राहकांनो 2021 मध्ये सोन्याचा भाव 44,000 रुपयांवरती
झालेला होता। त्यानंतर 2022 मध्ये सोन्याचा भाव 54,000 रुपये, 2023 मध्ये सोन्याचा भाव 67,000 रुपये, 2024 मध्ये सोन्याचा भाव 76,000 रुपये आणि 2025 मध्ये सोन्याचा भाव 94,000 रुपयांवरती गेलेला होता। म्हणजेच या 2025 मध्ये तुम्हाला 94,000 रुपयांमध्ये 1 तोळा सोना मिळत होता, परंतु मागील 2 ते 3 दिवसांमध्ये 1 तोळ्यासाठी 1,03,000 रुपयापर्यंत पैसे सुद्धा मोजावे लागत होते। परंतु आज 24 तासामध्ये सोन्याच्या भावामध्ये 15,000 रुपयांची घसरण झालेली आहे। बघा मागील 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये वाढ झालेली आहे, म्हणजेच प्रत्येक वर्षाला 10,000 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे भरपूर ग्राहकांना वाटत आहे की सोन्याचे भाव वाढणार आहेत, परंतु या अनुभवी सोनारांनी वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि अनुभवी व्यापाऱ्यांनी अंदाज सुद्धा दिलेला आहे, त्यांच्यामध्ये सोन्याचे भाव घसरणार आहेत। परंतु ग्राहकांच्या मनामध्ये एक गैरसमज तयार झालेला आहे की 2021 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये 50,000 रुपयांची वाढ झालेली आहे। म्हणजेच पुढील 5 वर्षांमध्ये म्हणजे 2025 ते 2030 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये अजून सोन्याचे भाव पुढे जातील, परंतु या अनुभवी सोनारांच्या मते सोन्याचे भाव पुढील 5 वर्षांमध्ये कवडीमोल होणार आहेत, म्हणजे सोन्याची किंमत घसरणार आहे। परंतु ग्राहकांना सावधान व्हा, जरी मागील 5 वर्षांमध्ये भाव वाढलेले असतील तरी पण पुढील 5 वर्षांमध्ये भाव घसरणार आहेत। बघा तुम्हाला सुद्धा आता सांगितलं ज्याप्रमाणे मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव घसरणार आहेत, त्याची कारणे सुद्धा आलेली आहे। परंतु ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कोणत्या तारखेला किती हजार रुपयांना तोळा सोनं मिळणार आहे, याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्ही सोने कधी खरेदी करायचं आहे त्याचा अंदाज सुद्धा दिलेला आहे। बघा भरपूर ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की तुम्ही आम्हाला एक्झॅक्टली तारीख सांगा, त्याच तारखेला आम्ही सुद्धा सोने खरेदी करून टाकतो। बघा ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या की या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहे। त्या अनुषंगाने आज सोन्याचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी अनुभवी सोनारांनी अंदाज सुद्धा दिलेला आहे, जबरदस्त तारीख सुद्धा दिलेली आहे। तुम्ही सुद्धा त्याच तारखेला सोने खरेदी करा, मला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळं सोनं मिळून जाईल, तुमचा तोटा होणार नाही। परंतु अनुभवी सोनारांच्या आणि सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मते 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। ती 5 कारणे सुद्धा लगेच बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका 100% दूर होऊन जातील। सोबतच न्यूज चॅनल असतील, टीव्ही चॅनल असतील किंवा पेपरला सुद्धा बातमी ऐकलेली असेल तर त्यांच्यामध्ये सोन्याचे भाव 55,000 रुपयांवरती येणार आहेत, परंतु अभ्यासकांच्या मध्ये 55,000 रुपयांपेक्षा सोन्याचे भाव घसरणार आहेत। तुम्ही सुद्धा मागील 3 ते 4 दिवसांपासून बातम्यांवरती बातम्या ऐकत असाल, त्यामध्ये सांगितलेलं आहे की सोन्याचे भाव 55,000 रुपयांवरती येणार आहे। परंतु हे जे अनुभवी सोनार आहेत, वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत आणि वर्षानुवर्ष सोन्याचा धंदा करणारे व्यापार आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा सोन्याचे भाव 55,000 रुपयांपेक्षा कमीच होणार आहेत। तर किती कमी होणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। परंतु अनुभवी सोनारांचा आणि अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचा अंदाज 100% खराच ठरू शकतो, याची 5 कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। बघा वर्षानुवर्ष जे अनुभवी सोनार आहेत, अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, यांचा अंदाज कधीच खोटा ठरलेला नाही। तुम्हाला सुद्धा 2020 चं उदाहरण सुद्धा दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा यांच्यावरती विश्वास ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होऊन जाईल, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळं सोनं मिळणार आहे। तर या सोन्याचे भाव कशामुळे कमी होणार आहेत याची 5 कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। तर ती 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। तर बघा सोन्याचा भाव कमी होण्याचं जे पहिले कारण आहे तर ते पहिले कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये आजपर्यंत सोन्याच्या 5 खाणी सापडलेले आहेत आणि या 5 खाणींमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोनं, 22 कॅरेट शुद्ध सोनं सापडलेले आहे। बघा मित्रांनो, ग्राहकांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत सोन्याच्या 5 खाणी सापडलेले आहेत आणि या खाणीमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोनं, 22 कॅरेट शुद्ध सोनं सापडलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये भरपूर सोनं झालेले आहे। ज्यावेळेस बाजारामध्ये कोणत्या तरी वस्तू जास्त होत असतात त्यावेळेस त्यांची किंमत सुद्धा कमीच होत असते। म्हणजे सध्याच्या स्थितीला ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोनं मोडावं की सोनं खरेदी करावं, तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देणार आहे। परंतु अगोदर सोन्याचा भाव कशामुळे उतरणार आहे त्याची 5 कारणे आलेली आहेत, ती 5 कारणे सुद्धा बघून घेऊयात। या 5 कारणांपैकी पहिले कारण म्हणजे सोन्याच्या खाणी सापडलेले आहे। सोबतच जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे यामध्ये सरकारचा फायदा आहे, जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी टॅक्स। बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जर
तुम्ही सोनं मोडलं तर याच्यामध्ये सरकारचा फायदा 100% आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही सोनं मोडत असाल त्यावेळेस तुमच्याकडून टॅक्स सुद्धा वसूल केला जात असतो. जीएसटी असेल, सीजीएसटी असेल, यांसारखे टॅक्स सुद्धा लावले जात असतात. म्हणजेच या टॅक्समुळे सुद्धा सोन्याचे भाव घसरणार आहे. सोबतच जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण म्हणजे शेअर मार्केट. बघा, हा शेअर मार्केटचा ग्राफ खाली येत चाललेला आहे. म्हणजे याचा अंदाज असा आहे की सोन्याचा भाव हा 100% उतरणार आहे, कारण शेअर मार्केटचा ग्राफ कधीच खाली येत नसतो. परंतु मागील 2 दिवसांपासून सोन्याचा ग्राफ हा 100% कमी झालेला आहे. शेअर मार्केटचा ग्राफ कमी सुद्धा झालेला आहे. त्यामुळे काल 24 तासामध्ये 15,000 रुपयांची घसरण झालेली आहे. सोबतच सोन्याचा भाव उतरणार असल्याचं चौथं कारण सुद्धा समोर आलेलं आहे. जे चौथं कारण आहे तर ते चौथं कारण म्हणजे भरपूर ग्राहक सोने विकत आहेत, त्यामुळे सोन्याची मागणी कमी झालेली आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीला ग्राहक सोनं मोडत आहेत, परंतु ग्राहक सोने खरेदी करत नाहीत. म्हणजे सध्याच्या स्थितीला तुम्ही जरी सराफांच्या दुकानांच्या बाहेर गेला तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 2 ते 3च माणसं दिसणार आहे, 2 ते 3च ग्राहक दिसणार आहे आणि ते फक्त सोने खरेदी करणार असतील. परंतु भरपूर जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला ग्राहक दिसले तर ते ग्राहक 100% सोनं मोडण्यासाठी आलेले असणार आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे की सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे. सोबतच सोन्याचा भाव उतरणार असल्याचं जे 5वं कारण आहे तर ते 5वं कारण म्हणजे या खाणींमध्ये सापडलेलं सोनं 24 कॅरेट सोनं आणि 22 कॅरेट सोनं आहे. आणि ग्राहकांकडे सध्याच्या स्थितीला जे सोनं आहे तर ते सोनं 18 कॅरेट सोनं, 16 कॅरेट सोनं म्हणजे कमी कॅरेटचं सोनं ग्राहकांकडे आहे. परंतु या खाणींमध्ये 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं सापडलेलं आहे. म्हणजेच या 5 खाणींमध्ये भरपूर सोनं सापडलेलं आहे. त्यामुळे सोन्याची मागणी सध्याच्या स्थितीला कमी झालेली आहे. अजून पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव 20,000 रुपयांवरती सुद्धा येऊ शकतात. बघा, तुम्हाला सर्व अंदाज दिलेले आहेत. मीडिया चॅनलच्या माध्यमातून अंदाज आलेला होता, अनुभवी सोनारांच्या माध्यमातून अंदाज आलेला होता, अनुभवी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून अंदाज आलेला होता. हे सर्व अंदाज तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा सोनं मोडायचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती मोडायचं आहे. परंतु जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ 100% शेअर करा.